पालघरच्या जव्हार तालुक्यातील गावपाड्यांवरती पाणी टंचाईचं संकट, शासनाच्या टँकरमुक्त महाराष्ट्र आणि हर घर नल योजनेचा बोजवारा उडालाय। तातडीनं पाण्याची उपाययोजना करण्याची मागणी। दिव्यांग व्यक्तीला मारहाण प्रकरणी एका महिलेला कुर्ला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं। सीसीटीव्हीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक तपास सुरू। शिरोळ तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात बिबट्याच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गेल्या आठवड्याभरात तिसऱ्यांदा बिबट्या लोकवस्तीत शिरल्यामुळे ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांवरती मधमाशांचा हल्ला, मधमाशांच्या हल्ल्यात 11 पर्यटक जखमी। 2 महिन्यातली 5वी घटना। पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी। शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण। 7 महिन्यांचं थकीत वेतन द्या, किमान वेतन कायदा लागू करावा, आठवडा सुट्टी सहित रजा सुट्टी लागू करावी। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। पुणे नाशिक महामार्गावरील शिंदेवाडी चौकात टेम्पोचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। अपघातामध्ये चालकाचा मृत्यू, अपघातानंतर महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी। धाराशिवच्या तुळजापुरात शेतकऱ्याचा संताप, बाजारात भाव नसल्यामुळे 1.5 एकर कांद्यावरती ट्रॅक्टर फिरवला। आर्थिक संकटामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यानं कांद्याचं पीक नष्ट करण्याचा निर्णय घेतला। मुंबई मडगाव विशेष गाड्यांच्या नियोजनात अवघ्या 24 तासात बदल। या मार्गावरील 20 फेऱ्यांऐवजी आता केवळ 18 फेऱ्या चालवल्या जातील, मध्य रेल्वेकडून स्पष्ट।